नागपुर शहर के साथ ही पूरे देश भर में इन दिनों एक स्कैम तेजी से फैल रहा है, जिसका मेन टारगेट कॉलेज स्टूडेंट और उनके पेरेंट्स है। स्कैम के तहत पेरेंट्स को कॉल आता है कि आपका बेटा या तो किसी रेप केस में फंस गया है या फिर आपकी बेटी किसी ड्रग्स स्कैंडल में फंस गई है। अगर पुलिस केस को रफा दफा करना हो तो इतने लाख रुपए फलाना अकाउंट में डाल दीजिए। इस बारे में हमें अधिक जानकारी दी पुलिस निरीक्षक अमोल देशमुख ने। सध्या वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये फसवणुकीच्या संदर्भामध्ये पालकांना त्यांच्या मुलांच्या संदर्भामध्ये मुलाला किडनॅप केलेला आहे किंवा तुमचा मुलगा ड्रग्ज प्रकरणामध्ये अडकलेला आहे किंवा तुमच्या मुलानं रेप केलेला आहे, तुमची मुलगी किडनॅप झालेली आहे, असे वेगवेगळे प्रकारे कॉल करून त्यांच्या पालकांना घाबरवलं जातं। त्यातून पालकांना पॅनिक करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये पैशाची मागणी केली जाते। पालक अशा प्रकरणामध्ये घाबरून त्या फसवणूक करणारा अशी मोठी रकमाही देत आहेत। अशा वेळेस आपल्या पाल्याशी संपर्क केल्यानंतर आपला पाल्य ज्या ठिकाणी आहे त्याची खात्रीशीर माहिती घेऊन त्याच्यानंतर हा प्रकार खोटा आहे किंवा आपल्याला फसवणूक करण्यासाठी केले असे लक्षात येईल। तात्काळ नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये किंवा सायबर पोलीस स्टेशनमध्ये पालकांनी तक्रार करण्यासाठी येणं आवश्यक आहे। त्याचबरोबर असे प्रकार टाळण्यासाठी आपण आपल्या सोशल मीडियाचा वापर करत असताना सोशल मीडियावरती आपली अनावश्यक पर्सनल माहिती शेअर करणं टाळलं पाहिजे। आपले जे काय सोशल मीडियामधील अकाउंट्स प्रायव्हेट करणं गरजेचं आहे। आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंटमधूनच फ्रॉडस्टर लोक अशा पद्धतीची माहिती आपली कलेक्ट करून आपल्याला अशा प्रकारांमध्ये फसवण्यासाठी प्रयत्न केले। अगर ऐसा कोई कॉल आपको भी आता है तो तत्काल इस बारे में साइबर पुलिस को जानकारी दें। साथ ही ऐसे स्कैम और फ्रॉड कॉल से सतर्क रहें और इस रील को ज्यादा से ज्यादा मात्रा में शेयर करें। साथ ही यूसीएन को फॉलो करना ना भूलें।